नागपुरात ईव्हीएम मशीन फोडल्याच्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे। झोनल अधिकारी अतिरिक्त ईव्हीएम मशीन घेऊन जात होते अशी पोलिसांनी माहिती दिली आहे। झोनल अधिकाऱ्यांकडे मुख्य ईव्हीएम मशीन नव्हतं असंही पोलीस म्हणाले। अतिरिक्त ईव्हीएम मशीन घेऊन जाणाऱ्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केला। दोन दृश्य आहेत। नागपूरमध्ये विधानसभेत जमावाने झोन अधिकाऱ्यांची गाडी अडवली। अतिरिक्त ईव्हीएम मशीन नेणाऱ्या गाडीवर जमावाकडून दगडफेक करण्यात आली, तोडफोड करण्यात आली। आम्ही सध्या आमचा फर्स्ट फोकस आहे की ईव्हीएम सेफली जे पोलिंग स्टेशनवरून स्ट्रॉंग रूमला गेलेली पाहिजे। ईव्हीएमला कोणतेही नुकसान नाही आहे। ओरिजिनल ईव्हीएम गाडीमध्ये नव्हती आणि ईव्हीएमवाली गाडी थांबवलेली नाही आहे। जी ओरिजिनल ईव्हीएम आहे ती वोटिंग सेंटरवर पोलिंग स्टेशनवरच होती आणि त्यानंतर मग थोडंसं दोन्ही बाजूचे जमाव जमला आणि त्याच्यामुळे थोडंसं बाचाबाची आणि थोडीशी मारहाणीमध्ये त्याचं पर्यावसन झालेलं आहे। जे कन्सर्न लोक आहेत ज्यांना ही फिर्याद द्यायची आहे त्यांची फिर्याद आम्ही घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करत आहोत।